श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती, सर्व साक्षी आदि मूर्ती, पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती, रुक्मिणीपते जगदांमया. हे दीनानाथा दीनबंधू, मुनी मानस रंजना कृपा सिंधू, तरी आता कथा सुबेदू, रसज्ञ शब्दी वदविका. मागील अध्यायी कथन, गंधर्व नामे सुरोचन, शुक्र शापे गर्दभ होऊन सत्यवतीवर येली. तरीही असो मागील कथा, सिंहावलोनी पाहता, कमठ कुल्लाळ कानन पंथा, अवंतिके जातसे. गंधर्व गदर्भी संसार वाहून, स्वदारे सहित सत्यवती रत्न, मार्गी चालता मुक्कम मुक्काम अवंतिके पातला. कुल्लाळ गृही सदन पाहून, राहते झाले समुच्चय करून, परी सत्यवती ते सुडाळपणे कन्ये समान पाळीतसे. सकळ मोहाचे माया फळ, सत्यवती ते अर्पी कुल्लाळ, आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीतसे. तो एके दिवशी सत्यवती, म्हणे ताता कमठ मूर्ती, मम लग्नाते करुणीपती, माझा मज दाविका. एरी म्हणे ओ अवश्य माय, या बोलाचा फेडीन संशय. मग रात्री अवसर पाहुणी समय, गंधर्वापाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती, कामना वेदली जे तवचित्ती, ती फळासी एवढी निवृत्ती, तुझ लागी पावती झाली. तरी त्या अर्थी सुलक्षण, पुढे व्हावे मंगळ कारण. सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची, तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन, उभयी मिरवावे समाधान. ऐसे एकता संकट वचन, गंधर्वराज वदतसे. तरी असो अन्य विधयते, प्रविष्ट न व्हावे हे लोकात, तरी योजोनी असुर लग्नात, सत्यवती स्वीकारू. म्हणे महाराजा कमठा एक, मंगल विधी नसे एक, असुर विधी पूर्वक हा सोहळा मिरवितसे. ऐसे बोलता गंधर्वराज, कमठ म्हणे आहे बरवे, परी एक संधी उदित भाव, उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवन कैसी, परी आपण वर्तता पशु ऐसे, तरी मिशे सांग मनुष्य संग मनुष्य, कैसे रीती घडेल की. तरी संदेह फेडूनी माझा, विप्र करावी आपली भाजा. ऐसे कोणी कमठ चोजा, उत्तरा उत्तर देतसे. तो म्हणे महाराजा कमठा एक, रत्न सत्यवती अलौकिक, ऋतू समय सत्य दोंदिक, श्रुत करावे अम्मा ते. तुवा श्रुत केली या दृष्टी, दावीना आपले स्वरूप कोठी. गंधर्व वेशे इच्छा पोटी, पूर्ण पोनी आणि नकी. सत्यवती उत्तम जया, चतुर्दिनी एकांत ठाया, तुष्ट करीन गंधर्वी काया, वरुणिया महाराजा. ऐसी बोलता गंधर्ववाणी, तुष्ट झाला कमठ मनी. मग स्वधामात संचारुनी, वृत्तांत कन्येसी निवेदिला. मनी मायो सत्यवती, कामना जे आहे तवचित्ती, ऋतू काळी कामाहुती, गंधर्वराज उपी लगे. आपल्या स्वरूपाचा प्रगट करून, करू योजितो असुर लग्न, तरी तेची वरुणी समाधान, सुखा लागी पावशील. ऐसे सांगुनी कमठ कुल्लाळ, शैनी पौडला उता वेळ. ती निशा लोटुनी उदय काळ, गभस्तीचा पातला. तीही लोटल्या दिनोदिन, समय पातला ऋतू कालमान. चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन, श्रुत करी गंधर्वाते. म्हणे महाराजा गंधर्वनाथा, योजिला समय आला आता, तरी उभय काम पूर्ण होता, स्वीकारावे महाराजा. ऐसी बोलता कमठवाणी, वेद गंधर्वी तक्षणी, सोडोनी स्वस्वरूपाचा प्रगट करुनी, महिलागी मिरवला. मिरवला परी कैसा गवस्ती, वस्त्राभरणी कनक कांती. कमठी पाहुणी चित्त सरिती, आनंद तोय हे लावे. चित्ती मनी भाग्यवंत, मज समान नाही या महित. स्वर्गवासी गंधर्व दैवत, मम गृही वर्ततसे. अहाती धन्य सत्यवती, बैसली सपुण्य पर्वती. ऐसा स्वामी जे ते पती, निज दैवे लादला. राहिला परिवर्णनासी मती, नसे बोलावया अनुसम्मती. स्वर्ग फळाची लागली हाती, सत्यवती कारणी. जैसे अमरा पियुषदान, आतुडले मंथनी दैवे करून. की दानवात नवनिधी धन, कुबेर लादला पुण्याने.
की शिवमौळीचे दृढासन, दैवे लादला रोहिणी रमण, देवी गंधर्व सुरोचन सत्यवती लादली, की प्रत्यक्ष सूर्यनारायण, पाठी वाहे श्यामकर्ण, तन्याय दैव करून सत्यवती लादली, की अगदीचा दारा कमल नामे, विष्णुसी लादली दैवे करून, देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लादली. ऐसा विस्मय कमठ पोटी, करिता हे हर्ष देठी, मग भाळ ठेवणी चरण संपुटी विनवणी करीतसे, म्हणे महाराजा स्वर्गधामका, अहामी अबुद्ध असे या लोका, नेनुनी तव प्रतापावंका कष्टविले पापिष्टे, तव पुष्टिते ग्रंथिका वाहुनी, गर्दभ भाविला आपले मनी, अहम मूढ मी अबुद्ध खानी आरोहण केले पापिष्टे, अहा स्वामी ऐसी कोटी, असोनी मृत्तिका वाहिली पाठी, नेनोनी तुते केले कष्टी मीही दुरात्मा पापिष्टे, अहा कर्म ही अनिवार, आरोहता तो पृष्ठीवर, तै दुरात्मा मुष्टी प्रहर करीतो ती पापिष्ट, तरी ऐसी अपराधासी, क्षमा करी गा दया राशी, ऐसे म्हणून पुन्हा चरणासी निजमोळी अर्पितसे, मग सुरोचन गंधर्वा हात, दरोनी कमठ सदनी नेत, म्हणे महाराजा सुकांते ते सांभाळावे सर्वस्वी, मग सुरोचन गंधर्वे एकांतसी, पाचारिले सत्यवतीसी, हेरी येताचे षोडशोपचारेसी गंधर्वराज पूजिला, मग अति प्रीती संवाद स्थिती, ऐक्य भावाने उभय रमती, आसुर विवाह कामार्थरती तुष्टचित्ती मिरवले परी त्याची रात्री, गर्भ संभावला सत्यवती, प्रारब्ध योगी पुत्रवंती जठरस्थानी राहिला, या परी गंधर्वराज, म्हणी तसे सत्यवती बाज, पुत्रमुखाते पाहिले चोज की स्वर्गवास करीन मी, शक्रशापापासुनी कथा, सत्यवतीने होय सांगता, कथा सांगुनी म्हणे आता सुखे क्षेमात असावे, तरी आता राजबाळी, पुत्र उल्हासी लयेने काळी, परी तो पुत्र महाबळी राजसनी मिरवेल परी धर्मदाता, विक्रम नामे जगद्विख्यात, धैर्य राशी औदार्यवंत शगकर्ता मिरवेल, ऐसा पुत्र तो चुंडामणी, लादसील व शुभाननी, मी तो ऋणापासूनी मुक्त झालो सर्वस्वी, आता उरले शापमोचन, पाहताचे गे पुत्रवदन, अमूल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थानासी जाऊनी, यावरी पुढे तू गोरटी, मम क्षती न करी आपले पोटी, विक्रम पुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगिका, ऐसे सांगुनी सुरोचन, पुन्हा गर्द भविष्य धरून, सेवेची सेविले आपले ठाण अंगणात येऊनिया, या पुढे दिवस गर्भ लागला आहे वाढीस, परी लोक पुसती कुल्लाळास सत्यवती कोणही, एरू म्हणे मम कुमरी, मोही आणले आहे माहेरी, गरोदरपण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना, ऐसे जगताते करुणी भाषण, तुष्ट मिरवे सकळाचे मन, या परी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले, तो सुलक्षो समय सुलक्ष तिथी, नक्षत्र करण शुभयोगांती, चंद्रबळ तारानिती प्रस्तुत झाली सुलक्षिणी, बाळ पाहता शुभाननी, तेज पुंज लावण्य खाणी, की सकळ तेजो कोणी तरणी पाहुणचारी आराधिला, पुढे होता संस्कारासी, बारसे केले 12 दिवशी, पाळणा घालुनी बाळकासी विक्रम नाम ठेविले सुदिनास, तो अर्क प्रवर्तला हस्तप्रदेश, सुरोचन गर्दभवेश सांडिता झाला तक्षणी, मग संचारुनी सदनाते, सत्यवती ते म्हणे कांते, शीघ्र आणि पाहू दे बाळका ते पुत्रमुख या काळी, बैसवोनी अवश्रासनी, सत्यवती देत बाळा आणोनी, अंकी सुरोचन गंधर्व येऊनी पुत्रमुख पाहिली, पुत्रमुख पाहता दृष्टी, आटोनी गेल्या शापकोटी, तो अमरी जाणविले शुक्रपोटी, मातली ते पाठविले, विमानारोहणा मातली घेऊनी, येता झाला अवंतिकास्थानी, शीघ्रद्वारी आसन ठेवूनी सदना माझे संचरला, तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन,
परम स्नेहाने घेत चुंबन, तो मातली सान्निध उभा राहून बोलता झाला गंधर्वाते. म्हणे महाराजा सुरोचन, मज पाठविले पाकशासने, तरी आता रोडोनी विमाना अमरस्थानी चलावे. आता सोडून पुत्र मोहाते, झला वेगी दैवनाथ, हा वाटे आपली पाहत शापमोचन झालिया. ऐसे बोलता मातली वचन, सत्यवतीने बाळक ओपून, म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती, म्हणे महाराजा गंधर्वपती, बाळ तान्नुले टाकून क्षिती कैसे जाता महाराजा. तुम्ही गेलिया सोडून माते, कोण आहे मम देहाते, निडळपणी परदेशाते सोडून कैसे जाताजी. ऐसे म्हणून सत्यवती, अंबरडा फोडिला वृत्ती, अश्रू भरुनी नेत्रपाती दुःख सरिता लोटीतसे. म्हणे महाराजा तुझ कारण, जनक माझा सत्यवर्मा जान, तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून मज जाता. हा महाराजा तुम्हासाठी, सर्व सोडूनी भंडार कोटी, जनक जननीची पाहुणी तुटी, जोड केली म्या तुमची. तरी आता मज सोडून, तुम्ही जाता निडाळवान, माते करुणी दीनपण योग्य तुम्हा दिसेना. ऐसे बोलता सत्यवती, हृदय धरी सुलोचनपती, चुंबन घेऊन अश्रुवाती पुसुनिया वदतसे. एके युवती शुभाननी, तुझ स्मरण होता माझे मनी, त्याची वेळा उतरून यवनी भेट देईल तुते गे. ऐसे देऊनी भाषोत्तर, शांत विले युवती अंतर, मग आरोहुनी विमानावर कमठास पुसुनी निघाला. सत्यवतीचा धरुनी ते हस्त, कमठा ओपुनी मोहित, म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा. ऐसे वधुनी सुरोचन, पाहता झाला शक्रस्थान, एरीकडे बाळतान्हे वयोवर्धने होतसे. दिवसानुदिवस होता थोर, सप्तवर्षी झाला कुमार, मग मुलासे खेळता झाला सत्वर, राजचिन्हे खेळतसे. ऐसे खेळता मुलात, 12 वर्षे लोटली त्यात, ईशे पडोनी बाळ खेळात विद्ये लागी लागला. विद्या तरी सहज चिन्हे, शास्त्र आधार अश्वारोहिणी, सहज सेवकाश्रय करोनी विद्ये लागी अभ्यासी. सहज मग तो विद्यकारणी, ओळखी पडली राजांगणी, राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखिती. पुढे 16 वर्षे वरुते, इष्टत्वे भेटविल्या विक्रमराया ते. पायीक चाकरी अर्पुनिया ते ग्रामरक्षणी ठेविले. ग्रामरक्षण दरवाजावरती, पहरा गाजवणे गाजवी राती, तो व्यवसायी बाजार रक्षिती तेथे येऊनी राहिले. तया माझी भर्तरी नाथ, वनचर सावजी भाषा जाणत, कोल्हे भोंगताची अकस्मात भाषा सांगे तयाची. म्हणे उत्तर दिशेहूनी दानव, निर्बळपणी होनी मानव, दक्षिण दिशेचा धरुनी गौरव, जात पाहे पंथिक तो. तरी त्याच्या समोरे जाऊन, वधील कोणी तया कारण, वधिला ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळा रेखावा. आणि दुसरे आपले भाळा, तेची क्षणी रेखिजे टिळा, तो अवंतिका उत्तम स्थळा नृपत्वावे मिरवेल. ऐसे एकता भरतरी वाणी, विक्रम जातसे शस्त्र घेऊनी, येतपर्यंत कथा रंजनी पूर्ण अध्यायी वदिलिसी. तरी श्रोते बुद्धिवान, पाहतीसी अवलोकन, चित्रमा गंधर्व शापोन राक्षस देही मिरवला परी शाप मोचन, बोलिला वरदे शाप संगेन, तो ती घडी निटावून रांगत फिरते बैळा. तरी शाप वचनी शाप मोचन, शिव वरदे शाप संगन, बोलिला असे त्रेनयन, की शापे सुरुचून राहिला की. तयाचा विरे करून, निर्माण होईल विक्रमनंदन, त्याच्या हस्ते पाहुणी मरण, राक्षस शरीरा सांडसी तू. ऐसा उशाप शिववर देसी, होता चित्रमा गंधर्वासी, तो समय भरतरी वागुत्तरासी येऊन झगटला. असो ही मागील कथा, विक्रम भरतरीचे शब्द एकता, शस्त्र सज्जोनी समोरा पंथा, चित्रमा गंधर्वा होतसे. तव चित्रमा गंधर्व, राक्षसा परी करुणी भाव, मानव रूप धरुणी स्वभावे, हित आहे पंथिक तो.
येत आहे परंतु चार, अमूल्य रत्न तेज पार, मुष्टी घेऊनी राक्षस थोर, मानवेशे गमतसे, तो विक्रम जाऊनी तया निकट, शस्त्र विद्ये ते विपुल जेठी, समोरा होनी मौळी दृष्टी, असील तेसी प्रेरितसे, सकळ प्रहार भेदता थाई, राक्षस उलथूनी पडिला मही, प्राण कासावी सवोनी देही, पडिता झाला तत्काळ, मही पडिता चित्रमा गंधर्व, विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध, वश्रे भिजवूनी रुधिरे शुद्ध, भाळी टिळा रेखिला, तो राक्षस होऊनी गत प्राण, दिव्य देही निघे तेथून, गंधर्व स्वरूपी सोपदा पावून, विक्रमाते वदिले, मग गंधर्व करिता सोये दृष्टी, विमान उतरले मही तळवटी, त्यात आरोहण करिता जेठी, विक्रम घुसेत याते, म्हणे महाराजा राक्षस पूर्ण, स्वर्गा करू जासी गमन, इतो कळा राक्षसा कारण, दुर्लभपणी वाटतसे, मग शिवफासे किळापासून, विक्रमा सांगितले शाप कथन, आपले चित्रमा गंधर्व नाम, सांगून गेला स्वस्थाना, एरीकडे प्रेत शरीरी, चाचपूनी पाहे करी, तो चार रत्ने मुष्टी माझारी, तेजपुंज देखिली, तिघे चिंतामणी वेडूर्यवंत, सकळ कामद चौथे अत्यद्भुत, ऐसी चारी रत्ने विख्यात, सकळ कार्या चालिती, विक्रम देखता हर्षवंत, मग तो भर्तरी ते धन्य म्हणत, ऐसा पुरुष प्राज्ञवंत, अवतार दक्ष म्हणावा, जैसा वृक्षात कल्पतरू, दैन्यहारी सुखपरू, तन्यायी नगरात हा नरो, श्रेष्ठ जगी भासतसे, की पशु माझी धेनु जाती, त्यात सुरभी कामना द्रवती, तन्यायी मनुष्य जाती, श्रेष्ठ जगी भासतसे, की रत्ना माझी वैडूर्यवंत, निगती चिंतामणी उपकार स्थित, तन्यायी मनुष्यात श्रेष्ठ जगी भासतसे, की पाषाण जाती उपकार स्थित, परी सपना ते मिरवत, तन्यायी मनुष्यात श्रेष्ठ जगी भासतसे, ऐसी भावना धरुणी चित्ती, अनेक कामना वरितसे पुढती, ऐसा पुरुष स्वसंगती, त्रैलोक्यात मिरवेल, ऐसा विचार मार्गे करून, पाहता झाला द्वारग्राम, रुधिर टिळा द्वारासी उत्तम, चर्चुनिया निघाला, ऐसा निघून ती त्वरा, आला व्यावसायिका शिबिरा, तवते भरतरी सगालुनी गेरा, सकळ बैसले वेष्टुनी, त्यात जाऊनी मध्यस्थानी, बैसला व्यावसायिकात गुणी, परी बैसला दिसे तरणी, की नक्षत्र स्वामी नक्षत्रात, त्याची रीती भरतरीनाथ, की चंद्रज्योती तेजवंत, असो व्यावसायिक विक्रमाते, पुसती कोण तुम्ही जी, एरी म्हणे व्यावसायिक, आम्ही असो राजसेवक, राज आज्ञे ग्रामरक्षक, देशावरी नांदतसी, तरी सहज स्थिती मनाची ओज, तुम्हा भेटी सपातली सहज, उत्तम तुमच्या गोष्टी गुज, एकोणिया हर्षिलो, एरी म्हणे आमच्या गोष्टी, उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी, विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी, सन्मुख पहारा देतसे, तुम्ही खाली मी कुशावरती, निकट पहारा देतो रात्री, तुम्ही बोलता तितके निगुती, श्रवण होतसे अम्मा ते, परी हे आता असो कैसे, तुम्हावरी धाडी आली विशेषी, ते श्रुत झाले कैसे तुम्हासी, म्हणून शोधा पातलो, तुम्हावरी आली धाडी, हे राया सकळ कळली पौडी, परी तुमच्या मुखी कळता निवाडी, रक्षण करू तैसेची, तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती, तस्कर पाहिले किती जमाती, एरी म्हणती एकशती, दृष्टीगोचर झाली जी, विक्रम म्हणे तस्कर येता, कैशी कळली तुम्हा वार्ता, एरी म्हणती कोले भुंकता, वर्ण केले यावाचे, स्वहस्ताने उठवून, भर्तरीसी दाखविती तया लागून, एरी म्हणे नामी कोण, मिरवताही हा बाबा, व्यावसायिक म्हणती याते, भर्तरी नाम आहे याते, मग दृष्टी पाहुणी प्रांजळवंत, पूर्ण ओळखी जाहली, सैनिक बसवूनी नाना भाषण, व्यावसायिकाचे तोषवी मन, मग उठता झाला तयापासून, चालता ग्रामे संचारला, तैसाची जाऊनी आला एकांती, भेट झाली जका त्या प्रती, तो मागिल्या घटकाराती, सदना बाहेर येतसे, उदक पात्र विराजले हाती,
जात होता दिशेप्रती, अटकोनी बैसविला क्षिती वदे त्याचे रसज्ञ. म्हणी आपले ग्रामी कटक, वृषभ थाटी व्यावसायिक, तयाचे जकाती नाणे देख, हिशेबाते घेतले. तरी त्या वर्तिल्या नानी, मी देईल त्रयर्थ गुणी, परी भर्तरी नामे तया पैरत्नी, मागुनी घ्यावे महाराजा. म्हणाल भर्तरी नामे कोण, तरी मम बंधू पाटीचे रत्न, कार्य विभक्त आत्मा होऊन, व्यवसाय शिका हिंडतसे. तरी तयाचे आमचे संगोपन, केलिया थोर वाढेल धर्म, आणि पुण्याचा स्थावर संगम, परलोकात ते मिळवेल. ऐशा बहु प्रकार युक्ती, सांगितल्या जकात दाराप्रती. हे कोणी ग्लानित मती, द्रव्यलोभे तोषला. द्रव्यलोभ तरी कैसा, त्रैगुणार्थ होता ऐसा. मग मेलिया जे विजात ठसा, संजीवनी होऊन आगळा. तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली, निर्जीव मनुष्याची संजीवनी ठेवी. आणि दुसरा मार्ग तया जवळी, माईकपणी विराजे. तरी धनाचे बहुभास, वर्ते सुख दुःख लेश. धन कांता धवळा सुरस, स्वर्ग सुखा संपादी. धने मोक्षाची पाहिली वाट, धने भोगील मही पाठ. धनेची नरक भोगील चाट, यमपदा जाऊनी. धनाचा अपार तमशा, सुसंग कुसंग खेळे फासा. सर्व यश करता सबळ पैसा, इष्टनष्टा वर्ततसे. ऐसा तयासी विक्रम बोलता, जकाची सहज आला होता. विक्रम ते काम दुहिता, पूर्ण करीन मी तुझे की. ऐसे बोलूनी करतळ वचन, देवोनी तोषविले तयाचे मन. मग विक्रमा ते बोलवून, शौचविधी सारिला. सकळ झाले कांती करणे, सेविता झाला आपले आसन. मग भूत्या लागी बोलवून, व्यवसाय शिका पाचारिले. गोण्या माल टिपी लावून, हिशोबा परी बोलूनी धन. तवते व्यावसायिकी आणून, तया करी ओपिले. यावरी बोले जकाती, म्हणे व्यवसाय शिक एका युक्ती. भर्तरी नामे कोण जमाती, तुम्हा माझी आहे रे. एरी म्हणे उगलाची पोसोनी, आहे आमचे मंडळागणी. जकाती म्हणे आमच्या नयनी, कैसा हे पाहू द्या. तवत्या ते पाचारुनी, दाविते झाले विमुट खानी. म्हणती हाची आमच्या गणी, विराजित आहे महाराजा. मग जकाती पाहुनी भर्तरीसी, म्हणे हा प्रत्यक्ष मयीचा शशी. कोणी तरी अवतारासी, मही लागी विराजला. तरी आता असो कैसे, हा आपुल्या गावात असावा पुरुष. व्यावसायिक रान माणूस, या गणी योग्य दिसेना. ऐसा तर कानुनी मनी, बोलविला पाहुणी नयनी. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी, एकांतात पैनेला. एकांती नेता म्हणे व्यवसायाते, तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते. माफी चिठ्ठी करून जी त्वरित, तुम्हा लागी बोलवू. तरी तुम्ही पुन्हा परतून, माल आणा सबळ भरून. तोवरी तुमच्या भर्तरीने ग्रामवस्ती येथे असावे. तव व्यवसायी बोले भर्तरी ते, तुम्हा निराश्रित ठेवून नाही जात. बाकी साकी येणे अम्हा ते, गावा माझी उरली असे. सकळ हिशेब प्रकरण, माहीत आहे जकात्या कारण. तरी त्याजपाशी शेर घेऊन, तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भर्तरीनाथ, राहीन म्हणे सर्वा संमते. देणे घेणे सकळार्थ, उकळून घेईल माघारा. ऐसे म्हणून त्वरा करीत, व्यवसायी घेऊन भर्तरी ते. घेऊन शीघ्र जगत गृहाते, तया लागी बोलविले. ओपिले परी कैसे बोलून, की तुमचे गृही आमचा गडी जाण. ग्रामावळी ते वसूल करून, जकात तुमची सावरील. आम्ही येऊ पुन्हा परतून, तोवरी करायाचे संगोपन. आपले द्रव्य घ्या फेडून, उरल्या हाती या उपा. ऐसे बोलून तया देखती, ओपती झाले जकाती हाती. उत्तम भाषण पुसून तया प्रती, शिबिरात पातले. माल टाल उरला विकून, निघते झाले मग तेथून. एरीकडे विक्रमा कारण, पाचारिले जकात्याने. नेऊनी तया एकांतीसी, म्हणे केले सांगितल्या वर्तासी. मग हिशोब दाखवून बेरजेसी, द्रव्याने म्हणितसे. ऐसे बोलता जकाती वचन, तो काढून देतसे एक रत्न. म्हणे हे तुझपाशी असू दे गहाण, संजाईपणासी.
तुझे द्रव्यत्रैर्भाग्यार्थ देऊनी घेऊ स्वरत्नाते. ऐसे वदता जका त्या ते अवश्यपणी होतसे. या उपरी भरती निमित्ते म्हणे बंधू ते ओळखीते. न बोलोनी काहीच त्या ते भोजना पाठवा मग गृही. नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट. मग सहज बोलण्याचा मोहपाठ खुणाखुण मिळेल की. बाहेर निघाले उभयता ते ऐसे सांगुनी एकांताते. मग जकाती पाहुणी भर्तृते विक्रमाते बोलतसे. म्हणे विक्रमा एक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे. तयाची पाक निष्पत्ती करून जाण हा गडी आमचा संगोपा. तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता. तरी या भर्तरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम एकता वचन म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे. मग भर्तरी हात धरून स्वसदनासी पैनीला. द्वारा निकटी टाकुनी वसन यावरी बैसविला भर्तरी रत्न. 4 घटिका करुणी भाषण गृहा माझे संचरला. माता पाचरुणी सत्यवती निकट बैसवुनी एकांती. तर्जनी खुणेने दाखवणी जती वृत्तांत सर्व सांगितसे. जंबूक बोले भाष्यापासून तिथे सांगितले सकळ कथन. स्वकरी मिरवला लोभी करत्न तोही दीट पै केला. ऐसी परिदीट होता संतोष मानी सत्यवती माता. उपरात विक्रम झाला सांगता भर्तरीविषयी वचनाते. म्हणे माते मजवुनी अधिक भर्तरीचे मानी स्नेह द्वंद्विक. पणी अवतारी कपाटी रक्षक पुढे माते होईल गे. तरी आता दुसरा सूत ज्येष्ठपणी मिरवेल लोकात. अनुरेणु इतके यात भिन्न पडून दिकी. सकळ मोहाची करुणी गवसनी लेववी भर्तरी शरीरा लावुनी. आणि तो वर्तेल स्वइच्छेपणी तैसे वर्तू देत्यासी की. ऐसे सांगुनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती. तो पहा सिद्धी होताचे त्या प्रती भोजनाते सरिले. भोजन झाली आसवे जाऊन पाहता झाला दुर्गस्थान. मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिले रंजनी ते. यावरी भर्तरी तेथून पाहता झाला जकाती स्थान. जकात दार त्यात देखून भर्तरीसी बोलितसे. म्हणे भर्तरी राव एका वचन तुम्ही असावे सदन धरून. कार्या लागता पाचारून घेत जाऊ तुम्हासी. मग अवश्य म्हणून भर्तरी नाथ विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच मायती सत्यवती त्यावरी पुत्राची कोणी युक्ती. परम मोहाते भर्तरी जती गुंडाळून घेतला. जैसा उदकावी नमस्य होत तळमळ करी होता विभक्त. की धेनू लागी वत्स नितांत विसर कदा घडेना. तन्यायी मग त्रिवर्ग जन मोही वेष्टिले हरणी कारण. मग एकामेकाच्या दृष्टीविन विरह होता तळमळती. असो ऐसी मोहस्थिती बंधूपणे जगी मिरवती. यावरी पुढे आता श्रुती अवधान द्यावे कथे ते. नरहरी वंशी दुंडी नंदन पुढले अध्यायी सांगेल कथन. कवी मालू नामाभिधान सेवक असे संतांचा. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमी आगार. सदा परिसोत भाविक चतुर षड्विंशतितमध्यायी गोडः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार षड्विंशतितमध्यायी समाप्त.